तर विखे पाटील यांच्या वक्तव्यावर अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय। वेदना समजून घेण्याऐवजी सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जाते अशा शब्दात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सरकारमधले काही मंत्री शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करतात आणि त्यामुळे शेतकरी आता आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली, जमिनी वाहून गेली, त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे सरकारमधले जे मंत्री आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधात असे वक्तव्य करतायत। सुरुवातीला माणिकराव कोकाटे, त्यांच्यानंतर अजित पवार आणि आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य केलंय। आपल्यासोबत काही शेतकरी नेते आणि शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अतिवृष्टीमुळे जमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत, पिके नष्ट झाली आहेत, गाव खेड्यापर्यंत शेतकऱ्याला अद्याप मदत मिळालेली नाहीये आणि अशामध्ये आता सरकारचे मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करतायत। कसं बघता याकडे? शेतकरी विरोधी कायदे करून आमची जी काही लूट केलेली आहे ती लूट वापशी आम्हाला परत पाहिजे। कर्जमाफी त्याला शब्द होत नाही, माफी हे गुन्हेगाराला केली जाते। आम्ही 140 कोटी लोकांची 2 टायमाची अन्नाची व्यवस्था भागवलेली आहे आणि त्याला आम्हाला ते करत असताना आम्ही कर्जबाजारी झालेलो आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे। त्यामुळे माफी हा शब्द चुकीचा आहे। आम्हाला लूट वापशी, आमची कर्जमुक्ती पाहिजे। 2013 साली ज्यावेळेस आम्ही ते उत्पन्न खर्च, त्याचा उत्पादन खर्च जर काढायला गेलो तर एकरी लईत जास्त 12,000 रुपये यायचा आणि आम्हाला उत्पन्न व्हायचं समजा 30-40 हजार, तर त्यावेळेस काहीतरी मेळ बसायचा। पण आता जर समजा तुमचा उत्पादन खर्चच आम्हाला 40-45 हजार रुपये येतोय आणि उत्पन्न होते 30,000, कसा मेळ खायचा आमचा? आता जर पाहिलं तरी तोच भाव, म्हणजे सांगायचं तात्पर्य त्या शेतकऱ्याने करायचं काय बरं? त्याच्या पाठीमाग शेतकऱ्याला लग्न कार्य आहेत, हो, म्हणजे अनेक अडचणी आहेत। मग आता अशा मुला-मुलीचे शिक्षण आहे, मग आता त्याने हा खर्च भागवायचा कसा? उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।